Hello students, today we are going to learn third chapter in environmental studies part first of 5th standard. Third chapter name is the earth and its living world. Students, you know that we learned lithosphere in last period and now we are going to start hydrosphere. Hydrosphere means Jalavaran. Students, you know that two-thirds of the earth's surface is covered with water. म्हणजे पृथ्वीचा 2/3 एवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन्स. ओशन वॉटर इज सॉल्टी. समुद्राचं पाणी हे खारं असतं. देर आर 5 ओशन्स, नेमली अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, साउथर्न ओशन and Indian Ocean. The land along the margins of an ocean is called the coastal region. Water bodies of different shapes and sizes are formed along the coast. For example, sea म्हणजे समुद्र, बे, उपसागर, स्ट्रेट, समुद्रधुनी, गल्फ, आखात, and creek means khadi. These water bodies are part of the ocean. ही जलरूपे महासागराचेच भाग आहेत. After that we will learn surface water म्हणजे जमिनीवरून वाहणारे पाणी. Students, there are many streams of water flowing over the land. पृथ्वीवरून वाहणारे जमिनीचे लहान मोठे असे पाण्याचे प्रवाह असतात. This water is not salty but fresh. आणि या प्रवाहांमधील पाणी हे खारं नसून गोड असतं. These streams of water may be rills, brooks, streams or rivers. Rills are the smallest and rivers the biggest. जमिनीवरून जे हे पाणी वाहतं यांचा विशिष्ट असा एक प्रवाह असतो, क्रम असतो. म्हणजे पावसाच्या पाण्यामुळं लहान मोठे असे पाण्याचे प्रवाह तयार होतात. त्यापासून पुढे ओढे, उपनद्या व शेवटी नद्या असा पाण्याचा हा क्रम असतो किंवा प्रवाह असतो. यामध्ये ओहळ हे सर्वात लहान असतात तर नदी ही सर्वात मोठी असते. रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स जॉइन each other to form rivers. Rivers which join to make a bigger river are called its tributaries. Tributaries means उपनदी. म्हणजे सर्व मुख्य नद्यांच्या उपनद्या या एकत्र येतात. सर्व पाण्याचे प्रवाह एकत्र येतात आणि त्यापासून मग शेवटी मोठ्या नद्या तयार होतात. In some places a river cascades down a sudden drop. This forms a waterfall. All rivers eventually flow into the ocean. नदी एखाद्या ठिकाणी उंचावरून खाली कोसळते, त्या ठिकाणी धबधबा तयार होतो किंवा उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याला धबधबा असं म्हणतात. Then the next point is lakes. Lakes म्हणजे सरोवर. Students, a water body formed by water collecting naturally in a low lying area of land is called a lake.
म्हणजे एका ठिकाणी जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून जो पाण्याचा साठा तयार होतो त्या जलाशयाला सरोवर असं म्हणतात आणि लहान जलाशयाला तळे असं म्हणतात. देन द नेक्स्ट इज वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस, म्हणजे हिमस्वरूपातील पाणी. आता जे आपण पाहिलं ते पृथ्वीवर असणारे जे पाण्याचे स्रोत आहेत त्यामध्ये असणारं पाणी आपण त्याविषयी माहिती घेतली आपण. यानंतर आहे हिमस्वरूपातील पाणी. वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज अँड इन कोल्ड रिजन्स दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. थंड प्रदेशामध्ये ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात आणि अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. When the layers of snow pile up on the ground, they form ice. When such layers of ice pile up in a low lying area, they become enormous in size. This huge mass slips down a slope at a very slow speed. This is called a glacier. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस असा हिमवर्षाव होतो त्यावेळेस एकावर एक हिमाचे म्हणजे बर्फाचे थर साचत जातात आणि असे एकावर एक बर्फाचे थर साचत गेले की त्यांचा आकार हा खूप मोठा होतो आणि जमिनीच्या उतारावरून हे थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात. त्यालाच हिमनदी असं म्हणतात किंवा त्यांचीच हिमनदी बनते. There are also huge blocks of ice floating in the sea. They are called icebergs. समुद्रामध्ये खूप मोठ्या आकाराचे बर्फाचे तुकडे तरंगताना आपल्याला दिसतात. त्यांना हिमनग असे म्हणतात. Then the next point is ग्राउंड वॉटर. याचा अर्थ आहे भूजल म्हणजे जमिनीमधील पाणी. विद्यार्थी मित्रांनो, जमिनीवर असणारे पाण्याचे प्रवाह याविषयी माहिती घेतलेली आहे आपण. त्याचबरोबर हिमस्वरूपातील पाणी हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. आता याचबरोबर अशाच प्रकारे पाण्याचा खूप मोठा साठा हा जमिनीच्या आतसुद्धा असतो. त्यालाच आपण भूजल असं म्हणतो. Besides these water bodies on the earth's surface, there is a lot of water stored in underground layers of rock. याचे साठे आहेत. यांच्या व्यतिरिक्त खडकांच्या थरांमध्ये सुद्धा पाणी जमिनीच्या आत जमा झालेलं असतं. पाण्याचे प्रवाह हे जेव्हा जमिनीवरून वाहत असतात त्यावेळी त्यापैकी बरंचसं पाणी हे जमिनीमध्ये मुरतं आणि म्हणून असा जमिनीमध्ये खूप मोठा पाण्याचा साठा तयार होतो. We reach it means of dugwells and borewells. Many lakes and wells get water from underground springs. विद्यार्थी मित्रांनो, जमिनीमधील हे जे पाणी असतं ज्याला भूजल असं म्हणतो आपण, हे पाणी आपल्याला दैनंदिन वापरासाठी मिळवायचं असेल किंवा आपल्याला ते पाहिजे असेल तर त्यासाठी विहिरी खोदल्या जातात किंवा बोरवेल्स म्हणजे कूपनलिका ज्याला आपण म्हणतो, कूपनलिकांच्या माध्यमातून हे पाणी वापरामध्ये आणलं जातं. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरतात आणि आपल्या दैनंदिन गरजा ज्या आहेत पाण्याच्या त्यासुद्धा आपण या पाण्याच्या माध्यमातून भागवू शकतो. The water or ice that occupies the earth's surface, groundwater and the water vapor in the atmosphere together form the earth's hydrosphere. म्हणजे पृथ्वीचा बघा विद्यार्थी मित्रांनो, या घटकाचा अभ्यास करत असताना आपण जमिनीवरून वाहणारं पाणी, सरोवर, हिमस्वरूपातील पाणी, भूजल असे काही उपघटक अभ्यासले. मग आता जलावरण म्हणजे नेमकं काय हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर फक्त जमिनीवरून वाहणारे पाण्याचे प्रवाह
असं जर आपण म्हणालो तर ते काही प्रमाणात चुकीचं ठरेल. कारण पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारं पाणी आहे, त्याचबरोबर खूप मोठ्या स्वरूपामध्ये हिमस्वरूपामध्ये सुद्धा पाणी आहे. आणि त्याचबरोबर वातावरणामध्ये पाण्याची बाष्प म्हणजे पाण्याची वाफसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर असते. आणि जमिनीच्या आतसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाणी असतं. म्हणून फक्त पृथ्वीवर असणारा पाण्याचा साठा किंवा जमिनीवर असणारे पाण्याचे स्रोत याला जलावरण असं न म्हणता आपण पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात, असं आपण म्हणायला हवं. Then the next point is the atmosphere. Students, we will learn the atmosphere in next period. Thank you.